बघूया, चेक करू. इक्वेशन सांग मला. इक्वेशन सांग पहिल्यांदा. हा, ए अँड बी चा ऍडिशन आहे का मल्टिप्लिकेशन आहे? व्हेरी नाईस. म्हणजे इथं काय होणार? इट इज ए इंटू बी होणार. ए इंटू बी इनपुट झाला अँड सी ऑल्सो इनपुट. ऍडिशन झालं. ओके, इट इज वाय काय आलं? as y is a into b and plus c. असं बिकॉज लो फॉर ऑल लो इनपुट. याचा अर्थ काय? एचा ऑप्शन बघा, लो फॉर ऑल लो इनपुट म्हणजे सगळं झिरो आहे. 0 इंटू 0 प्लस 0. 0 इंटू 0 काय येणार? प्लस 0. हे मॅच होते की सगळेच मॅच होत. प्रॉब्लेम चुकलाय मग. ह्याला जर असं हे करा बघू. नाही, एक मिनिट, याला इन्व्हर्स करा. मी तुमच्या प्रॉब्लेम मध्ये आपण आपल्यासाठी चेंज करूया. याला इन्व्हर्स नको, एक मिनिट. याला इन्व्हर्स करा. इन्व्हर्जन बबल ड्रॉ करा. याला इन्व्हर्जन बबल. मी ज्यांच्या सोल्युशन प्रमाणे जाऊया. करेक्शन करा, इन्व्हर्जन बबल. हा, मग इक्वेशन काय येणार? बरोबर. आता बघा, ए प्लस बी चा इन्व्हर्स काय आला? 1. 1 प्लस 0 1. 1 प्लस 0 इज 1. हा, हे सगळे लो असेल. सगळे लो फॉर ऑल दी हाय इनपुट. नाही, आता बघूया की, चेक करूया. म्हणजे ए तर मॅच होत नाही. हा, ह्या कंडिशनला काय केला? इक्वेशन लिहिला. दुसरं काय? सगळं लो फॉर ऑल हाय इनपुट. आता हाय ऑल हाय आहे म्हणजे ए इंटू बी काय येणार? 1. 1 चा इनव्हर्स. म्हणजे याचं इक्वेशन म्हटलं तर बघा, बी साठी आता मी बी साठी आलोय. हा, प्लस बी साठी ऑल हाय 1 इंटू 1. 1 इंटू 1 चा इनव्हर्स प्लस 1. 1 इंटू 1 1 चा इनव्हर्स 0 प्लस 1 1. म्हणजे बी चा करेक्ट नाही. बरोबर, बी चा करेक्ट नाही. त्यानंतर आय एम गोइंग फॉर सी ऑप्शन. ए 1 आहे, ए 1 आहे, बी सुद्धा 1 आहे, त्याचा इनव्हर्स अँड सी 0 आहे. मग एक बोलला काय आलं? 1 इंटू 1 चा इनव्हर्स 0. 0 प्लस 0 0. हा येत नाही, सी चा रॉंग आहे. डी डी हा, डी ऑप्शन साठी हाय इनपुट, सगळेच हाय इनपुट आहेत. म्हणजे 1 इंटू 1 चा इनव्हर्स प्लस 1. 1 इंटू 1 1 इनव्हर्स 0 प्लस 1. म्हणजे आउटपुट काय आलं? 1. नथिंग बट डी ऑप्शन. इज इट क्लिअर? डी इज करेक्ट ऑप्शन.